नमस्कार. मी अरविंद आठले. गेल्या काही दिवसामध्ये आपण नामस्मरणावर बोललो. साधारण 6-7 वेगवेगळे विषय त्या नामस्मरणाला जोडून घेतले आपण. त्यात काही प्राणायाम होते, योगनिद्रा होती, ज्यांनी नामस्मरणाला उपयोग होईल. आणि यानंतर आपण काही दिवसाची गॅप घेतली. त्या गॅपमध्ये मी माझ्या सहज स्वयंपाकाचे काही प्रयोग तुमच्यासमोर मांडले. असा आहे, एकच एक विषय सतत घेतला की माणूस कंटाळून जातो. अशावेळी छान खावं प्यावं, मजा करावी थोडीशी आणि पुन्हा आपण आपल्या मूळ विषयाकडे वळावं, या दृष्टीने मी खाण्याचे विषय मध्यंतरी थोडे घेतले. आता आपण पुन्हा थोडेसे मूळ आणि गंभीर अशा विषयाकडे वळूया. हा प्रश्न मला नेहमी पडतो किंवा सगळ्यांनाच पडत असेल. आपण म्हणतो आत्मज्ञान मिळवलं पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे. अरे म्हणजे नक्की काय? तर आत्मज्ञान मिळवलं पाहिजे ह्याचा अर्थ मी कोण याचा शोध मला घ्यायचा आहे. हे जे जडशरीर आहे ते मी आहे का? योगनिद्रेत आपण अनुभव घेतला की हे जडशरीर म्हणजे मी काय नाही. या शरीराचं घोरणं मी स्वतः अलग राहून ऐकू शकतो. त्या अर्थी तो ऐकणारा आणि हे शरीर हे दोन्ही वेगळं आहे. योगनिद्रा घेण्याचा माझा मूळ उद्देश तोच आहे की मी म्हणजे शरीर नाही, हा तुम्हाला आतून पक्की खात्री पटली पाहिजे. आता मग कोण हे जे काही सप्तधातूचं आपलं स्थूल शरीर बनलेलं आहे हे मी आहे का? आईच्या गर्भामध्ये आपण पोटामध्ये आपण आलो, गर्भात प्रवेश केला, त्यावेळी आपला जन्म ठरलेला होता आणि त्याच वेळी आपला मृत्यू पण ठरलेला होता. कोणीही मर्त्य माणूस माणसाचं शरीर ज्यांनी धारण केलेलं आहे, जीवात्मा या शरीराला धरून असतो आणि शरीराचा विशिष्ट काल संपला, त्याचे भोग संपले की ते शरीर तो सोडतो. त्यामुळे ज्यावेळी आपण जन्माला आलो त्याच वेळी आपला मृत्यू आहे हे ठरलेलं आहे. आणि आपली कर्म जशी असतील त्याप्रमाणे आपला मृत्यू आहे तसा पुन्हा ते कर्म भोगण्यासाठी आपला जन्म आहे हेही ठरलेलं आहे. अव्याहतपणे हे जन्म मृत्यूचं जे शरीर जे चक्र आहे हे अव्याहतपणे चालू राहणार आहे. केव्हा? जोपर्यंत मला स्वतःचं मी कोण हे सत्य ज्ञान होत नाही. नामस्मरणाने मी तुम्हाला सांगितलं की मनोलय झाला पाहिजे. मनोलय झाल्यानंतरच जे काही आहे हे सगळ्या मनाच्या ज्या कल्पना आहेत आपल्या, ह्या कल्पना जोपर्यंत नष्ट होत नाहीत, आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहेत ही जोपर्यंत यांचा भास यांचा नष्ट होत नाही अस्तित्व, मग शब्दस्पर्श रूप रसगंध हेच घेणारे जे कोणी आहेत ते स्पर्श घेणारे, जिव्हेंद्रिय, घ्राणेंद्रिय, वास घेणारे, अशी जी सगळी इंद्रिय आहेत, ही इंद्रिय आपल्याला सतत जाणीव करून देतात की तू म्हणजे शरीर आहेस. तेव्हा या इंद्रियांचं भान आपल्याला हरपलं पाहिजे. आणि हे जर व्हायचं असेल तर आपलं मन नष्ट व्हायला पाहिजे. कारण मनच हा सगळा विचार करत असतं. आपले जे काही बरे वाईट तुलनात्मक असे सगळे विचार असतात, हा श्रेष्ठ तो कनिष्ठ, हा ब्राह्मण तो क्षुद्र, तो क्षत्रिय तो अमुक, हा इंग्रज तो डच, हे जे काही सगळे भेदाभेद असतात हे आपलं सगळं मन करत असतं. ही स्त्री हा पुरुष, हा सुद्धा मूळ जो काही आपलं अस्तित्व आहे, ब्रह्मांडी ते पिंडी आपण म्हणतो, हे जे पिंडात आहे ते म्हणजे यातलं काहीही नाही आहे. ते ह्या सगळ्यांच्या परे आहे. हे केव्हा अहंस्फूर्ती मी आहे असं जेव्हा जाणीव होते त्यावेळी हे सगळे भाव जागृत होतात आणि मनाला मग अनेक कल्पना सुचवून मन वेगवेगळ्या विषयात रमायला लागतं. आणि हे विषयात जोपर्यंत ते रमत आहे तोपर्यंत ते सच्चित आनंद या अवस्थेत जाऊ शकत नाही. सच्चित आनंद अवस्था काय आहे, संतांनी कसं वर्णन केलेलं आहे हे आपण नामस्मरणांच्या भाषणांच्या विषयाच्या वेळी विस्तृतपणे सगळं पाहिलेलं आहे. आता हे मनाचं स्वरूप काय आहे हे नक्की मन? तर ती आत्मस्वरूपात राहणारी अशी एक अद्भुत शक्ती आहे. ती शक्ती आहे यात शंका नाही.
जे तुमचं मन ठरवेल ती तुम्ही करण्याची तुमच्यामध्ये पात्रता येऊ शकते. अत्यंत बलिष्ठ अशी ही शक्ती आहे मनाची. तुमचा पराक्रम असो, तुमचा भित्रेपणा असो, तुमचं जे काही असो, एक्स्ट्रीमला नेण्याचं काम तुम्हाला मन करत असतं. तेव्हा हे मन हे त्या आत्मस्वरूपाचं बाह्य चिन्ह आहे. मन आहे म्हणून शरीर आहे. मन नष्ट होईल्यानंतर शरीराचा भावच राहणार नाही. तेव्हा मनाचं स्वरूप जाणण्याचा मार्ग कोणता आहे? तेव्हा शरीरात मी असा जो विचार आपला उठतो, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी अमुक साहेब आहे, मी चपराशी आहे, हे जे सगळं तुमच्या मनात येतं, मी काय प्राईम मिनिस्टर आहे, मी प्रेसिडेंट आहे, हे सगळे तुमच्या मनाचा भाग आहे. हा मनाचा अहम आहे. हा अहम नष्ट करण्यासाठी आपण जे काही प्रयोग करतो, नामस्मरण करतो, योगाभ्यास करतो आणि या सगळ्यातून मनाचं अस्तित्व नाहीसं करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तेव्हा मनामध्ये जे काही अनंत तरंग उठत असतात, हे तरंग जोपर्यंत तुम्ही घालत नाही, ते मन जोपर्यंत विशाल होत नाही, अवघे विश्वची माझे घर ऐशी देयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला, ही जोपर्यंत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली अवस्था आपल्याला येत नाही, त्यावेळी मनमाननी उन्मन करा ताटी उघडे ज्ञानेश्वरा, हे शब्द बरोबर आठवले पाहिजे. ही ताटी उघडायची असेल तर मन मारलं पाहिजे, मन नष्ट केलं पाहिजे. मन मारलं जात नाही. मनाला तुम्ही जेवढे लगाम घालायचा प्रयत्न कराल तेवढं ते आणखीन उच्चृंखल होत असतं. चेंडूचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. फुटबॉल जोरात जेवढ्या खाली दाबू तेवढ्या जोरात तो वर उसळी घेतो. तेव्हा मी कोण याचा जर विचार केला, जन्ममरणाच्या चक्रात असणारा मी, आणि हा मी नाहीसा करायचा असेल तर मीच्या कल्पना, माझ्या सगळ्या कल्पनाशक्ती जी काय आहे ती नाहीशी करणं आवश्यक आहे. त्यासाठी विवेक असणं आवश्यक आहे, त्यासाठी वैराग्य असणं आवश्यक आहे. असं वागावं, असं वागू नये, हे चांगलं ते वाईट, हे आपला विवेक ठरवत असतो. आणि विवेक जेव्हा पूर्ण जागृत होईल तेव्हा वैराग्य आपोआप जागा होईल. वैराग्याला काही वेगळी आवश्यकता नाही येण्याची. कसलीही अट नसणं, कसलाही आग्रह नसणं, हे वैराग्य आहे. पण आपण आग्रही असतो. अमुक म्हणजे चांगलं, अमुक म्हणजे वाईट, तू असं केलंस तर बरोबर, तू असं केलंस तर वाईट, हे सगळं आपण ठरवतो. आता तुमची पिढी, मागची पिढी आणि त्याच्या मागच्या 10 पिढ्या यांच्या वैचारिक फरक जर तुम्ही लक्षात घेतला असेल तर त्यावेळी ज्या गोष्टी वाईट म्हणून होत्या त्याही तुम्ही आज चांगल्या म्हणून काही वेळा करता. तेव्हा हा भाग तुम्ही लक्षात घ्या. मन जसं प्रगल्भ होत राहील, विशाल होत जाईल, तसतशी तुमच्यामध्ये लोकांचे दोष पदरात घेण्याची कुवत वाढेल, क्षमाशीलता तुमची वाढेल. आणि ही क्षमाशीलता वाढली की तुम्ही मोठे व्हाल. आपोआप भेदाभेद तुमच्यातला नष्ट होईल. मग तो कुठलाही जातीभेद असो, गरीब श्रीमंतीचा भेद असो, कुठलाही भेद असो, हे सर्व भेद नष्ट होणं आवश्यक आहे. एक स्त्री, अशी वेळ येते की जिथे स्त्री पुरुष नपुसक हाही भाग राहत नाही. हे सोळं पचायला कठीण आहे, परंतु ते खरं आहे, सत्य आहे. मी जेव्हा माझा काही वेळा मनात मी शांत बसतो, प्राणायाम करतो, डोळे मिटून शांत बसतो. सुरुवातीला कुंडलिनी वगैरे माझ्याकडे खूप मोठं अट्रॅक्शन होतं. त्याचे अनुभवही येतात वेगवेगळ्या प्रकारचे. अरे पण ही कुंडलिनी ह्या जन्मापुरती, ह्या शरीरापुरती आहे ना हो, ते काही सत्य नाही आहे. अंतिम सत्य कुंडलिनी हे नाही आहे. ते सगळं तुम्हाला विसरायला पाहिजे. जेव्हा मीचं अस्तित्वच नष्ट होईल तेव्हा कुठलं शरीर आणि कुठली कुंडलिनी आणि कुठलं काय, तेव्हा मन नाहीसं करणं हा सगळ्यात मोठा मार्ग आहे. कुंडलिनीच्या मागे लागणं हा मार्ग नाही आहे. त्याने अहमपणा तुम्हाला येऊ शकतो. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, झाला अहंकार. आणि या अहंकारापायी डुबलेले अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. अहंकार नाही, अहंकार संपले पाहिजे.
षड्रिपू जे काही आपले आहेत ते माया, मोह, मद, लोभ, मत्सर वगैरे हे सगळं संपलं पाहिजे. अत्यंत निखळ, पूर्णपणे शुद्ध असं तुमचं मन, आणि तेही शेवटी नष्ट. ही स्थिती, ते जे कोणी, ती जी कोणी अवस्था आहे ते तुम्ही आहात. तत्वम असी. सद्गुरू तुम्हाला शेवटी हा उपाय, हा शेवटी सांगतात, तुम्हाला ह्याचा उपदेश करतात. तत्वम असी, तो तू आहेस. जे सगळं नष्ट होतं त्या ठिकाणी तू आहेस. तुझं अस्तित्वसुद्धा नाही अशा ठिकाणी तू आहेस. आणि हा तू शोधणं, सुरुवातीला मला असं वाटत असेल की मुलाधारापासून सुरुवात केली आणि वर आज्ञाचक्रावर आलो आणि वर सहस्रारात केलं. ह्या सगळ्यांचे अनुभव मी घेतले आहेत आणि म्हणून सांगतो की याहीपेक्षा वर खूप काही आहे. हे अंतिम नाही, हे अंतिम सत्य नाही, हे इथंच सोडायचं आहे. ही कुंडलिनी जागृत झाली, बरोबर आहे, होते, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे, पण ते अंतिम सत्य नाही आहे. त्याच्याही पुढे तुम्हाला जायचं आहे. पुढच्या जन्मात ही कुंडलिनी आपोआप येईल. जसं शंकराचार्यांनी 4-5व्या वर्षी सौंदर्य लहरीसारखा जो काही ग्रंथ लिहिला, मोठ्या मोठ्या विद्वानांना आजही त्याचा अर्थ समजत नाही, कारण हे मागचं घेऊन पुढे आलेले आहे. ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी गीता मराठीत उपदेश द्यायला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. अहो, ते मागचं घेऊन आले आहे. या जन्मीचं केवळ ते नाही आहे. आणि हे जे मागचं आपण घेऊन पुढे पुढे चाललो आहोत आणि मग स्वत्व विसरण्याच्या पायरीत आपण गेलो आहोत. अहमचा त्याग ज्या ठिकाणी केलेला आहे, शरीरधर्माचा त्याग ठिकाणी ज्या केलेला आहे, नवरस ज्या ठिकाणी संपलेले आहेत, अहंकार ज्या ठिकाणी संपला आहे, असा तो विचार जेव्हा तुमच्या मनात येईल, असं जेव्हा वैराग्य तुमच्यामध्ये तीव्र वैराग्य येईल, तेव्हा सर्व प्रकारचं आकर्षण नाहीसं होईल. मग हे पैशांचं असेल, स्त्रीचं असेल, अजून कशाचं असेल, कीर्तीचं सुद्धा आकर्षण असतं, तेही नष्ट झालं पाहिजे. काही कारणासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. आता जसं मी हा माध्यमाचा उपयोग करतो, ह्या माध्यमाचा उपयोग केल्यामुळे एकाच वेळी मी हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. एवढ्यापुरता सीमित उपयोग त्याचा ठीक आहे, परंतु त्याचा अतिरेक कुठे होऊ नये, त्याचा अहंकार मला येऊ नये, याची काळजीसुद्धा मी घेतली पाहिजे. आणि ही जर मी घेतली नाही तर माझे गुरुदेव माझा कान पकडायला तयार आहेत, याविषयी माझ्या मनात मला खात्री पाहिजे. तेव्हा या विषयाचा तुम्ही विचार करा. हे विचार प्रवर्तन आज या विषयाने होणार आहे तुमचं. प्रत्येक गोष्ट जर ईश्वर निर्मित आहे, प्रत्येक गोष्ट जर भक्त, म्हणजे भक्त कोण, ईश्वर आणि तो याच्यात काही फरक नाही. अभक्त जो नाही, अभक्त जो आहे तो भक्त. हा अभक्त असेल तर तुम्हीच ईश्वर आहात ना. तुमच्या इथूनच सर्व विश्व उत्पन्न होते आणि तुमच्या इथेच ते नष्ट होते. डोळे मिटून तुम्ही एकदा शांत बसून पहा. शांत बसा, डोळ्यासमोर आज्ञाचक्राच्या समोर पहा. तुम्हाला मागे याचं वर्णन केलं की कसा प्रकाश दिसतो आणि या प्रकाशामध्ये सर्व गोष्टींचं विलय होतो. सगळ्या गोष्टींचा हा विलय तुम्ही पाहता, प्रकाश पाहता, वेगवेगळ्या रंगाचे प्रकाश पाहता, वेगवेगळ्या गोष्टी, सृष्टीचं जे काही चमत्कार आहेत हे सगळे पाहता. आणि मग हे सगळं होऊन शरीरभाव विसरून आत्मानंदात तुम्ही विलीन होता. हा आत्मानंद, हा वैराग्य आल्याशिवाय येत नाही. जगातली जी काही तथाकथित सुखं आहेत, ह्याच्या शेकडो पटीनं सुख या अवस्थेत आहे. हे सांगितलं तर कोणालाही खरं वाटणार नाही. ही गोष्ट अनुभवण्याची आहे. उठून बसा तुम्ही, रोज नियमाने बसा, नियमाने डोळे मिटा, नियमाने डोळे मिटून समोर वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आणून पहा. हे भ्रूमध्य, इथं सगळी विश्वाची आज्ञा, इथून आपण आत येतो आणि इथूनच बाहेर जातो शरीराच्या. तेव्हा हा आत येणारा कोण आणि तोच बाहेर जाणारा कोण, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर आणि गुरु हे या जीवाला मोक्ष मिळवून देतात, हे खरं आहे का याचा तपास करा. हा तपास करण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रचंड श्रम घ्यावे लागतील. हे श्रम घेण्याची तुमची तयारी ठेवा. जागृती आणि सुषुप्ती याच्या परे जा, कारण हे सगळं मनाशी संबंधित आहे. तुमची जागृती, सुषुप्ती, ज्या काही सगळ्या शरीराच्या अवस्था आहेत, या शरीराला धरून आहेत.
कुंडलिनी शरीराला धरून आहे, हे सगळं नष्ट व्हायला पाहिजे. मन मानुनी अनुमन करा, मन मारायचं. आणि हे मन मारणं हे गुरुकृपेशिवाय काही शक्य नाही. ही कृपा तुम्ही मिळवा, ही मिळवण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. आणि या दृष्टीने ज्ञानाच्या कडे तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न जेव्हा कराल तेव्हा या शरीरात प्रवेश कराल, पुन्हा जाल, पुन्हा याल, पुन्हा जाल, हे चक्र हळूहळू नष्ट होईल. निष्कामता होईल तुमच्या अंगी. कुठल्याही कर्माचं श्रेय तुम्ही घेणार नाही, कोणताही अहंकार तुम्हाला राहणार नाही. जन्ममरण तुम्हाला अतिशय सोपं वाटेल. आणि जन्ममरण ज्याला सोपं वाटलं त्याला या जगाची चिंता कसली आली. त्याला चिंता नाही, त्याच्यात भेदभाव नाही, त्याच्यात काहीच नाही. तो ह्या सर्वांच्या पलीकडे आहे. आणि हे पलीकडं केव्हा जाल, तुमच्या जर सगळ्या इच्छा संपतील, तुमच्या काळजा संपतील, तुमच्या चिंता संपतील. हे चिंता तुम्ही शरीर धारण केल्याबरोबर या सुरू होतात. त्याच्या आधी चिंता असतात का हो तुम्हाला? मातेच्या गर्भात प्रवेश करण्याआधी तुम्हाला चिंता असतात का? कल्पना तरी आहे तुम्हाला असं काही आहे म्हणून. परंतु ह्या चिंता त्या ठिकाणी शरीर धारण केल्याबरोबर सुरू होतात. मनाचं काम सुरू होतं. आणि हे जोपर्यंत तुम्ही नष्ट करत नाही तेव्हा मग ते खरं ज्ञान सुरू होतं. या मोह हे टाळले पाहिजे, या चिंता सगळ्या टाळल्या पाहिजेत. हे मोह टाळले की तुमच्या चिंता टळायला लागतील. तुमच्या चिंता तुम्ही निर्माण करत असता आणि चिंतेतून तुम्ही चितेत जाता. हा भाग तुम्ही लक्षात घ्या. तेव्हा जर षड्रिपू घालवायचे असतील तर मन हा एकाग्र करणं, मनाचा विलय करणं हे अत्यंत आवश्यक आहे. या मनाच्या विलयाकडे जा. ती लढाई आहे. तुकाराम नेहमी म्हणतात की शिवराम आमची लढाई रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. हा युद्धाचा प्रसंग कोणता आहे हे लक्षात घ्या. हे युद्ध आतलं आहे, हे महाभारत आतलं आहे, हे रामायण आतलं आहे. इथे लंका दहन होत असतं, इथे 18 अक्षौहिणी सैन्य लढत असतं आणि या सैन्याचे सेनापती असतात वेगवेगळे. हे सेनापती आपापलं काम करतात आणि मग महाभारत संपल्यानंतर हे सगळे 5 पांडव मुक्तीच्या मार्गाकडे जातात. एक एक पांडव जातो आहे. हे पांडव जे तुमचे पंचप्राण आहेत, हे पंचप्राण नाहीसे होतले की पांडव नष्ट झाले की मग मनाला तुम्हाला शांतता आहे हे विसरू नका. आणि ही शांतता अत्यंत डिव्हाइन आहे. या शांततेत तुम्ही एकदा गेल्यानंतर या जगाच्या सुखाकडे तुम्ही पाहणारही नाही, डुंकून पाहणार नाही. कारण तुम्ही म्हणजे काय हे तुम्हाला त्यावेळी समजलेलं असेल. सगळ्या वासना ज्यावेळी नष्ट होतील, अहंकार नष्ट होईल आणि मी म्हणजे शरीर नाही या भावामध्ये जेव्हा तुम्ही याल आणि त्याच्या पुढे परमेश्वराचाच एक भाग तुम्ही आहेत याचं ज्ञान तुम्हाला होईल, तर तिथे मी कोण याचं उत्तर आहे. अनेक संतांनी या मीवर लिहिलेलं आहे. मी कसा नष्ट करायचा यावर लिहिलेलं आहे. हे कुठेतरी नुसतं वाचून होत नाही, याचा प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, त्यासाठी मन मारावं लागतं. आणि हे मन वैराग्याने मारता येतं. वैराग्य जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा सगळ्या इच्छाच नष्ट होतील, अपपरभाव नष्ट होईल, स्त्री पुरुष भेद सगळा नष्ट होईल. आणि हे झाल्यानंतर जे तुम्ही उराल ते निखळ सच्चित आनंद असा राहाल. ते तुमचं खरं स्वरूप आहे. आणि ह्या स्वरूपाकडे प्राप्त तुम्ही होऊ शकता. प्रयत्न करा, मनाचा निर्धार करा. मनाचा निर्धार हे सगळं या पाठीमागे आहे. हा जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही त्या अवस्थेत जात नाही, तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान होऊ शकत नाही, तोपर्यंत मी कोण हे समजत नाही. असं थोडासा मी प्रयत्न केला आहे. आपण गोड मानून याचा विचार करा. पुढे भेटू.